जय श्री माताजी. श्री मातांना भक्तिपूर्वक नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे करूया. आपण श्री मातांना पाहायचं आहे आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं आहे. सहज मध्ये आपण श्री मातांना पाहतोय. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती. शक्यतो कुठला विचार आपल्या डोक्यामध्ये आपण येऊ द्यायचा नाही. थोडंसं रिलॅक्स मध्ये बसायचं. काही विचार येऊ द्यायचा नाही. शांत चित्तानं बसायचं आहे. आपल्या मनातील जो कोलाहल आहे तो काढून टाकायचा. सगळा विचारांचा जो गोंधळ आहे तो काढून टाकायचा. शांत व्हायचं. भस्म लावल्यासारखं शांत व्हायचं. कुठलाही विचार करायचा नाही. आपले दोन्ही हात पालथे जमिनीवरती ठेवूया. सुरुवातीला काय करूया, आपले दोन्ही हात पालथे जमिनीवरती ठेवूया. बघायचं आहे श्री माताईना, हात आपले पालथे जमिनीवरती आहेत. इथं आपण श्री माताईने प्रार्थना करूया की आमच्यातली जी नकारात्मकता आहे ती संपूर्ण ही भूमी तत्व शोषून घ्यावी म्हणून आपण श्री माताईने प्रार्थना करूया. कारण भूमी तत्व शोषून घेण्यामध्ये खूप चांगला आहे. म्हणजे जर आपल्याला कुठला त्रास होत असेल तर आपले दोन्ही हात आपण पालथे जमिनीवरती ठेवून ध्यान करू शकतो किंवा श्री माताईना किंवा भूमी तत्वाला किंवा भूमी देवतेला प्रार्थना करू शकतो आपण की आमच्यातल्या ज्या काही बाधा आहेत किंवा ज्या काही त्रास आहे आमचा किंवा जी काही उष्णता आहे, जो काही त्रास होतोय, ती ये भूमी देवता कृपा करून आमच्यातून ते शोषून घ्या. हे महत्वाचं आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण देवतेला एखाद्या आवाहन करतो त्यावेळेला आपल्यामध्ये तेवढी पवित्रता असणं गरजेचं आहे. जसं भूमी तत्वाला आम्ही प्रार्थना करतोय की आमच्यातला त्रास शोषून घ्या, तर तेवढी पवित्रता आमच्यात पाहिजे. तेवढा प्रामाणिकपणा, तेवढी सुज्ञता, तेवढं गणेश तत्व आमच्यामध्ये भक्कम असायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की काही वेळेला आपण प्रार्थना करतो पण ती प्रार्थना फलद्रूप होताना काही वेळेला दिसत नाही. असंही होऊ शकतं. मग असं काय होतं, आम्ही तर सहयोग करतो, एवढं करतो, मग ही प्रार्थना केल्यावर का फलद्रूप होत नाही? याचं कारण असं आहे की आमच्यामध्ये ती पवित्रता, ती गणेशांची पावित्र्य किंवा ती सुज्ञता, ती अबोधिता अजून आमच्यात आलेली नाही. म्हणूनच आम्ही ज्या काही प्रार्थना करतोय त्या फलद्रूप होताना दिसत नाहीत काही वेळेला. असं होऊ शकतं. म्हणून आपण मातांच्या समोर बसलेला असताना सुरुवातीला फार पवित्र असावं लागतं ध्यानातून. म्हणजे जोपर्यंत आमच्यातील गणेश तत्व म्हणजे शिवांची अबोधिता म्हणजे श्री गणेश, ते जोपर्यंत जागृत होत नाहीत तोपर्यंत आम्ही कितीही प्रार्थना केल्या तरी त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून आधी पावित्र्य आमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे गणेश तत्व किंवा कुंडलिनी जागृती झाल्यानंतर आमच्यात जी पवित्रता आली पाहिजे ती कशी येणार? जोपर्यंत आम्ही ध्यान करत नाही, जास्तीत जास्त ध्यानाच्या गहनतेमध्ये उतरत नाही तोपर्यंत ते पावित्र्य आमच्यात येत नाही आणि आम्ही जी प्रार्थना करतोय ती फलद्रूप होताना दिसत नाही. म्हणून देवीला आवाहन करताना किंवा कुठल्याही देवतेचं आवाहन करत असताना आमच्यामध्ये ते पावित्र्य जपणं किंवा ते पावित्र्य असणं अत्यंत आवश्यक आहे. हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी आपण म्हणतोय श्री माताजी कृपा करून आमच्यातील
ज्या काय बाधा आहेत, ज्या काही त्रास आहेत किंवा जी काय उष्णता आहे ती या भूमी तत्वामध्ये शोषून घ्या व आम्हाला पवित्र करा, स्वच्छ करा, शुद्ध करा. म्हणजे भूमी तत्वामध्ये आपण नुसता हात ठेवून असं म्हणून चालत नाही, तर ती पवित्रता प्राप्त करून ती भूमी तत्वामध्ये ती बाधा जात आहे इकडेही लक्ष असणं आवश्यक आहे आपलं. म्हणजे आता आपण हात ठेवलेत, परंतु हात ठेवलेला असताना आपले हात या भूमी तत्वावरती आहेत. तर आमच्यातली जी काय नकारात्मकता आहे या हातामधून पृथ्वी तत्व शोषून घेतंय, तिकडे लक्ष पाहिजे आपलं. नुसताच हात ठेवायचे नाहीत अधांतरी. तर चुंबक जसं ही पृथ्वी तत्व जे आहे ते गणेश तत्व आहे आणि गणेश तत्व जे आहे ते खेचून घेण्याचं काम करतं. म्हणून आपला जो हात आहे तळवा, दोन्ही हाताचे जे तळवे ते भूमी तत्वावरती आपण पालथे ठेवलेले आहेत. तर लक्ष तिकडेही पाहिजे आपलं. श्री मातांच्याकडे पाहत पाहत काय पाहिजे, लक्ष तिकडं पाहिजे. कारण आमच्यातली जी नकारात्मकता आहे ती ही भूमी तत्व शोषून घेत आहे. तिकडं लक्ष पाहिजे. म्हणजे हे कळतं खरोखरच हे भूमी तत्व शोषून घ्यायला लागलेलं आहे ते. कारण तेवढी तरी पवित्रता आमच्यामध्ये आहे, तेवढं तरी गणेश तत्व आमच्यात जागृत आहे. म्हणून केवळ कर्मकांड न करता ज्या गोष्टी घटित होत आहेत आपल्या बाबतीत तिकडेही लक्ष असणं अत्यंत आवश्यक असतं. हे फार महत्वाचं आहे. आम्ही काय करतो, नुसता दोन्ही हात पालथे जमिनीवरती ठेवतो, गणेशाचा मंत्र म्हणतो काही वेळेला, किंवा काही वेळेला नुसताच बसतो. लक्ष आपलं कुठंच नसतं. हाताकडे जे हात शोषून घेतले जात आहेत नकारात्मकता, तिकडे आपलं लक्षच नसतं. आणि त्यामुळं काय होतं की चित्त स्थिर नसल्यामुळं आणि जिथं पाहिजे तिथं नसल्यामुळं आपण जे काय करतोय ते फलद्रूप होत नाही. किंवा आपण म्हणतोय की आता आपल्यातल्या बाधा सर्व किंवा त्रास आहे, उष्णता आहे, शारीरिक काही अडचणी असतील तर त्या भूमी तत्वामध्ये खेचल्या जाव्यात म्हणून आम्ही प्रार्थना करतोय. तर त्याबरोबर लक्ष पण तिकडं पाहिजे ना आपलं, की बाबा ते खेचून घेतलं जातं या भूमी तत्वामध्ये, असंही पाहिजे. मग तसं लक्ष ठेवायचंय आपल्याला आणि ते खेचलं जातंय तिकडं अगदी सूक्ष्मतेनं चित्त द्यायचंय, की दोन्ही हाताच्या तळव्यातून म्हणा किंवा हाताद्वारे, पालथा हात आपण ठेवलेला आहे, ते संपूर्ण हाताद्वारे सर्व त्रास या भूमी तत्वात शोषला जातोय, तिकडं लक्ष पाहिजे आपलं. म्हणजे हे सर्व चुंबकासारखं आहे. जसं आपल्यामध्ये देखील चुंबक आहे. गणेश तत्व आपल्यात पण आहे आणि ह्या पृथ्वी तत्वामध्ये देखील श्री गणेश तत्व आहे. त्यामुळे आपण पॉझिटिव्हिटी पण खेचून घेऊ शकतो आणि नकारात्मकता पण खेचल्या जाऊ शकतात. हे सर्व चित्तावरती अवलंबून आहे. आपण काय खेचायचं? म्हणजे चित्त जे आहे ते सगळ्यात पॉवरफुल आहे. चित्तावरती ठरलं जातं की आम्ही पॉझिटिव्हिटी घ्यायची का निगेटिव्हिटी घ्यायची. म्हणजे आपलं चित्त वाया जाऊ द्यायचं नसतं. पूर्णपणे निर्विचार पाहिजे आम्ही त्यासाठी. म्हणजे नको तिथं आपलं चित्त जाणार नाही. आता सध्याचा काळ असा आहे, कलियुग आहे, नको तिकडे लक्ष आपलं. आणि त्यामुळे नकारात्मकता आपल्या चक्रावरती सहज येऊन बसते. सहजमध्ये आपल्या नाड्या सगळ्या खराब होऊन बसतात. त्यामुळं काय होतं की आमच्यामध्ये ते पावित्र्य राहत नाही. म्हणून हे राहण्यासाठी आमच्यामध्ये की आमची कुंडलिनी सतत 24 तास सहस्त्रारच्या वरती पाहिजे. म्हणजे योग्य दिशेने चित्त पाहिजे आपलं, कुंडलिनीकडे पाहिजे. आणि कुंडलिनीकडे लक्ष असेल तर आपण ज्या काही प्रार्थना करू त्या फलद्रूप होतातच. म्हणून आपण आता हात असे ठेवलेत ना, देवी जी पृथ्वी माता आहे तिला आम्ही प्रार्थना करतोय की आमच्यातला सर्व त्रास खेचून घ्या, तर ती मग खेचून घेते. कारण आम्हाला तो अधिकार श्री माताईंनी दिलेला असतो किंवा ती पवित्रता आमच्यामध्ये आल्यामुळे ती पृथ्वी तत्वाला समजतं. जसं सीता मातांनी सांगितलं की ज्या वेळेला सीता माता भूमी तत्वात जाणार होती त्यावेळी तिनं आवाहन केलं भूमी तत्वाला की नाही, मला आता ह्या पृथ्वी तत्वामध्ये सामावून घ्या. मग ती सीता पवित्र होती ना, शेवटी ते अवतरणच होतं, महालक्ष्मी होती ती.
आणि तिचं बरोबर पृथ्वी मातेनं ऐकलं आणि तिला आपल्या उदरामध्ये स्थान दिलं. म्हणजे ती पवित्रता आमच्यामध्ये पण. आपले दोन्ही हात पालथे जमिनीवरती ठेवलेत आपण. श्रीमातांना पाहतोय आणि श्रीमातांना प्रार्थना करतोय की आमच्यातील सर्व नकारात्मकता या भूमी तत्वामध्ये शोषून घ्या. श्रीमाताजी, आपल्या परमकृपेमध्ये आमच्यातील सर्व नकारात्मकता या भूमी तत्वामध्ये शोषून घ्या. अशी प्रार्थना आपण श्रीमातांना करतोय. तेवढी पवित्रता, तेवढं गणेश तत्व आपल्यातलं जागृत असणं अत्यंत आवश्यक आहे. जे शोषून घेतलं जातंय तिकडं आपलं लक्ष पाहिजे. जे आपण पालथे हात ठेवलेत ना, तिथून शोषून घेतलं जाते, तर तिकडं आपलं लक्ष पाहिजे. म्हणजे ते मॅग्नेटिझम जे आहे ना, ते गणेशाचं मॅग्नेटिझम आपल्या लक्षात आलं पाहिजे. यासाठी लक्ष तिकडे ठेवायचं आहे आपल्याला. पूर्ण अटेन्शन. जे आपले हात पालथे ठेवले तिकडं ते पृथ्वी तत्व शोषून घेते. म्हणजे लक्ष पृथ्वी तत्वावरती आहे आपलं. म्हणजे चुंबकाकडे लक्ष आहे आपलं. चुंबक म्हणजे गणेश तत्व. म्हणजे मेन जे तत्व आहे त्या तत्वाकडं आपलं लक्ष असणं कधी पण गरजेचं असतं. आपण नुसता हात ठेवतो तसं करायचं नाही आहे. तर हात ठेवल्यानंतर जे गणेश तत्व आपल्यामध्ये जागृत झालेले किंवा या पृथ्वी तत्वातलं गणेश तत्व जागृत होऊन ते कार्यान्वित झालेलं असतं आणि ते त्याचं कार्य करत असतं. म्हणजे काय, आपण जी प्रार्थना केलोय ती प्रार्थना फलद्रूप कशी होईल तिकडं त्यांचं लक्ष असतं. मग त्यांचं कार्य चालू होतं, कारण हे श्रीमातांचं कार्य आहे. त्यामुळे श्री गणेशांची मदत आपल्याला घ्यावीच लागते त्यातून. म्हणून लक्ष जे आपण हात पालथे ठेवलेत ना, त्या पालथे ठेवलेल्या हाताकडे लक्ष आहे आपलं आणि त्यातलं जे गणेश तत्व आहे, जे चुंबक आहे, ते खेचलं जातंय तिकडे लक्ष आहे. बघा, खेचण्याकडे लक्ष आहे. जसं आपण व्हायब्रेशन्स खेचतो तसं हे नकारात्मकता ही पृथ्वी देवता खेचून घेते आपल्याकडनं आणि मग आपण पूर्णपणे स्वच्छ होतो. मग आपल्या बोटातून देखील व्हायब्रेशन्स यायला सुरुवात होतात. जमिनीतनंच, पृथ्वी तत्वातूनच आपल्या बोटावरती असं लक्षात येतं, की या भूमी तत्वातून व्हायब्रेशन्स आपल्या हाताच्या बोटावरती पण यायला लागलेले आहेत. हे जाणवतं आपल्याला. हे समजतं आणि हे समजणं अत्यंत आवश्यक आहे. कारण तत्वमसी म्हणजे गणेश अथर्व शीर्षामध्ये आहे ना, तत्वमसी. ते तत्वमसी म्हणजे जे तत्व आपल्याला समजणं अत्यंत आवश्यक असतं. हे फार महत्वाचं असतं सहजयोगामध्ये. काय करायचं आणि काय केल्यानंतर काय होतं हे समजणं गरजेचं असतं. त्यानंतर आपले दोन्ही हात परत श्रीमातांच्याकडे करायचे. बघा, लक्ष व्हायब्रेशन्स वरती. आता श्रीमातांना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे आहेत. श्रीमातांना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती आहे. नसामधून जे चैतन्य वाहतंय ना, ते चैतन्य आपण आता खेचून घेतोय. जसं मगाशी श्री गणेश खेचून घेत होते नकारात्मकता, तसं आपण पॉझिटिव्हिटी खेचून घ्यायची आतमध्ये. म्हणजे आपल्यातलं गणेश तत्व ते खेचून घेतं. शोषून घेण्याची ही जी काही प्रक्रिया आहे ती गणेश तत्वाकडून येते. म्हणजे चुंबक आहेत ते. ते काय आहेत? चुंबक आहेत आणि चुंबक असल्यामुळे आपल्याला शोषता येतं किंवा बाधा काढून टाकता येतात. हे गणेश तत्वामुळं शक्य होतं. अदरवाईज ते शक्य झालं नसतं. म्हणून गणेश तत्वाला फार महत्व आहे. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या पुढे घ्यायचा आहे. उजव्या हातानं आपली कुंडलिनी आपण वरती चढवायची शिस्तीत. बघा, आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर येते. म्हणजे हे पण चुंबकच आहे सगळं. एक गाठ मारतोय आपण. दुसऱ्या वेळेला शिस्तीत कुंडलिनी वरती चढवतोय. हे फार महत्वाचं आहे. थोडा वेळ लागेल, काही हरकत नाही. परंतु कळलं पाहिजे आपल्याला, की आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर येते. 2 गाठी मारतोय आपण. तिसऱ्या वेळेला परत शिस्तीत वरती चढवतोय कुंडलिनी. 3 गाठी मारतोय. त्यानंतर
कवच घेतोय. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. आता लक्ष कवचाकडे पाहिजे. हे पण महत्वाचं आहे त्यातलं. पूर्ण अटेन्शन कवचाकडे आपलं आता. हात आपलं कार्य करते चैतन्यानं. हे जे चैतन्याचं कवच तयार होतं ना भोवताने आपल्या, त्या कवचाकडे लक्ष ठेवतोय आपण. बंधन घेत असताना हे शिवकवच आपल्यामध्ये जागृत असणं आवश्यक आहे. म्हणजे आपण संरक्षित आहोत पूर्णपणे. त्यानंतर आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे, डोळे बंदच आहेत आपले. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती आणि जे कवच घेतलं त्या कवचाकडे लक्ष आहे आपलं. बघा एकसारखं. म्हणजे संपूर्ण चुंबकच आहे. जसं हातावरती चुंबक जाणवते, शरीराच्या भोवतानी पण चुंबक जाणवते, खेचल्यासारखं जाणवतं. हे जे काय मॅग्नेटिझम जाणवतं ना, तेच गणेश तत्व असतं. ही शिवांची अबोधिता आहे आणि ती कार्यान्वित झालेली असते. म्हणून आपल्याला ते समजतं, की हे चुंबक आहे हातामध्ये, आपल्या भोवतानी जे कवच घेतलं ते. म्हणून हे चुंबक जे आहे ना, हे चुंबक आपण व्यवस्थित ठेवायचं. गणेश तत्व. आपलं जे चित्त आहे ना, ते कायम योग्य दिशेला ठेवायचं. म्हणजे कुठे ठेवायचं? कुंडलिनीवरती, आत्म्यावरती ठेवायचं आपलं चित्त. कायम. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. बघा इथं आपल्या हृदयामध्ये आत्म्याचं स्थान आहे. इथं पण चुंबकच आहे. आत्मा म्हणजे श्री गणेश आहे ना, मग तेही चुंबकच आहेत. इथं हात ठेवून आपण म्हणूया, श्री मातांना प्रार्थना करूया, श्री माताजी आपल्या परमकृपेमध्ये मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे, फक्त आत्मा आहे. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. असं म्हटल्याबरोबर काय करायचं? आपल्या स्थूल देहातलं जे चैतन्य आहे ते सगळे एकत्र करून हृदयामध्ये आणायचं. ती चैतन्याचा गोळा म्हणजे श्री गणेश. आणि ते चैतन्य म्हणजे आपण स्वतः आहोत आत्मा. मी आत्मा आहे. आणि हे सर्व कधी घटित होणार आहे? ज्यावेळेला आपलं हृदय स्वच्छ असेल त्याच वेळेला. या ठिकाणी शिवांचं स्थान आहे हृदयामध्ये. म्हणून आपलं हृदय कायम स्वच्छ पाहिजे, शुद्ध पाहिजे. कुठल्याही प्रकारचं किलमिश हृदयामध्ये आपण ठेवायचंच नाही. कुठली अटॅचमेंट ठेवायची नाही. जे शिवभक्त आहेत, जे शिवांची भक्ती करतायत, त्यांचं हृदय कायम स्वच्छ पाहिजे. तरच शिव त्या हृदयामध्ये विराजमान होऊ शकतात. अन्यथा नाही. शिवपूजेचा त्यांनाच अधिकार आहे, ज्यांचं हृदय पूर्णपणे स्वच्छ आहे. त्यांनाच अधिकार आहे शिवपूजेचा. बाकीच्यांनी शिवपूजा करून काही उपयोग नाही आहे. काही उपयोग होत नाही त्याचा. केवळ कर्मकांड होणार आहे. हृदयामध्ये सगळी घाण साठवायची आणि सगळे अटॅचमेंट, सगळी निगेटिव्हिटी हृदय पकडलेलं आणि त्यानं आपण शिवांची पूजा करतोय, तर शिव कसे प्रसन्न होणार आपल्यावरती? ते तर वरदान देणार नाहीत. अजिबात देणार नाहीत. तसे ते भोळे आहेत. दिले तर सगळं देतात. नाही तर सगळ्यांचा नाश करून टाकतात. दोनच गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये. आणि एवढं सगळं असून ते क्षमाशील आहेत. त्यांचं मेन तत्व काय? क्षमा. परंतु क्षमा कुणाला करतायत? ज्यांच्या हृदयामध्ये करुणा आहे, प्रेम आहे, दया आहे, शांती आहे, त्यांना क्षमा होते. ज्यांचं हृदय स्वच्छ आहे, अबोध बालकासारखं, त्यांना ते क्षमा करतात. म्हणून आपलं हृदय आपण कायम स्वच्छ ठेवायचं आणि मगच पूजेला आपल्याला अधिकार आहे. श्री मातांचं वाक्य आहे. श्री मातांनी स्वच्छ शब्दात सांगून ठेवलंय, की आपलं हृदय जर स्वच्छ नसेल तर आपण शिवपूजा करूच नये. काही अधिकार नाही आहे आपल्याला शिवपूजा करायचा. कारण ज्या हृदयामध्ये स्वच्छता नाही, शुद्धता नाही, तर त्या हृदयामधून आपण शिवांचं पूजन करू शकत नाही. कोणाविषयी राग असेल, क्रोध असेल, ईर्ष्या असेल, त्यांनी शिवपूजा करू नये. स्वच्छ सांगितलेलं आहे श्री मातांनी. हे आपण लक्षात घेऊन केलं पाहिजे आहे. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. म्हणून म्हणतो आम्ही की आम्हाला पवित्र व्हायचं आहे, निर्मळ व्हायचं आहे, स्वच्छ व्हायचं आहे श्री माताजी.
आमच्या हृदयामध्ये कुठल्याही प्रकारचं किलमिश नको आहे. म्हणून हृदय पकडलं तर त्या व्यक्तीची प्रगती होणं मुश्किल असतं. म्हणून हृदय कधी पकडू द्यायचं नाही. आपलं हृदय कायम स्वच्छ ठेवायचं. कारण हेच हृदय सहस्त्रार आहे आपलं वर जाऊन. हे आपण लक्षात घेऊया. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर थोडं दाबून धरूया. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणूया, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी सदाशिवांच्या चरणाशी जाऊ द्या, असं म्हणा. म्हणजे एक वेगळ्या प्रकारची प्रार्थना आहे. श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला श्री सदाशिवांच्या चरणाशी ठेवा. श्री माताजी, आपणच साक्षात श्री आदिशक्ती आहात. श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आम्हाला श्री सदाशिवांच्या चरणाशी राहण्याची पात्रता द्या, किंवा आम्हाला त्या चरणाशी ठेवा. सदाशिवांच्या चरणाशी ठेवा. त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळू द्यात. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलूया. आपण थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघूया. टाळूतून आपल्याला चैतन्याची जाणीव होते का? हात खाली घेऊया. आता चित्तानं बघूया, आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का बघायची. बघा, सहज मध्ये ती वर येते. कुठलाही प्रयास त्रास काही नाही आहे. कारण श्री माताजी आदिशक्ती आहेत आणि ते आपल्याला वरती घेऊन जातात, सदाशिवांच्या चरणाशी घेऊन जातात. त्यांचं ध्येय एकच आहे की सर्व आत्मे त्या सदाशिवांच्या चरणाशी राहावीत. म्हणून श्री माताजींनी एवढी खटपट केली, धडपड केली, आदिशक्तीची धडपड. सदाशिवांचं काय नाही, ते एका जागी स्थिर बसलेले आहेत, परंतु ही सर्व त्यांची शक्ती आदिशक्ती कार्य करते. आणि महाशिवरात्र याचा अर्थ असा आहे की शिव आणि शक्तीचं मिलन. त्यावेळेला महाशिवरात्र साजरी केली जाते. म्हणून आपण आपलं हृदय पूर्णपणे स्वच्छ ठेवायचं. त्यावेळेला लक्ष शिव आणि शक्तीकडे ठेवायचं कायम. महाशिवरात्रीच्या पूजेच्या वेळेला तरी आपण आपलं चित्त शिव आणि शक्तीकडे असावं. म्हणजे सदाशिव होतात ते. ज्या वेळेला शिव आणि शक्तीचं मिलन होतं ना, त्यावेळेला ते पूर्णपणे सदाशिव होतात. अर्धनारी नटेश्वर म्हणतात त्याला. सुरुवातीला सदाशिवच होते आणि त्यानंतर त्यांच्यापासून शक्ती अलग झाल्यानंतर ती आदिशक्ती झाली आणि तिनं हे सर्व प्रपंच निर्माण केला, सर्व प्राणी मात्रांनी निर्माण केलं आणि तिचा हा खेळ चालू झाला. आणि तो खेळ श्री सदाशिव अगदी साक्षी भावानं पाहतात. म्हणून शस्त्रार जे चक्र आहे ना, ते सदाशिवांचं आहे. आदिशक्ती आहेत, परंतु सदाशिव पण आहेत तिथे. शिव आणि शक्ती म्हटलेलं आहे त्यांना. म्हणून हे फार महत्वाचं आहे की शिव हे साक्षी भावानं पाहतात. त्यांच्या आदरास आपण पात्र झालं पाहिजे. तसा आम्ही सहयोग केला पाहिजे. जसं श्री मातांनी आम्हाला शिकवले ना, त्याप्रमाणे जर आम्ही सहयोग केलो तर सदाशिवांच्या आशीर्वादास आम्ही पात्र होतो. अन्यथा ते नष्ट करून टाकतात सगळं. त्यांना हे असले खेळ चालत नाहीत. त्यांची गोष्ट निराळी आहे. श्री माताजी काय करतात, आदिशक्ती जे आहे ते आपल्या जीवांना वाचवायचा प्रयत्न करतात. आदिशक्ती आई आहे ती, परंतु पिता नाही. पिता कठोर आहेत. शिवाना हे चालत नाही. त्यांचं कसं आहे, एक तुकडा इकडं नाही तर एक तुकडा इधर. ते जसे भोळे आहेत तसे ते वरदान देतात, आशीर्वाद देतात, आपलं भरभरून देतात सगळं आपल्याला. त्यांना काही लक्षात येत नाही. भोळं असल्यामुळे काय आपण किती देतोय काय काय लक्षात येत नाही त्यांच्या. ते जर प्रसन्न झाले तर सगळं देतात, परंतु जर काय नाराज झाले तर मात्र सर्व नष्ट करून टाकतात. एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. तसं आदिशक्तीचं नाही. आदिशक्ती जी आहे ती शिवांची शक्ती आहे, परंतु ती शक्ती जी आहे ती मानव जातीला वाचवायचा प्रयत्न करते.
शिवांच्या सारखं नाहीये त्यांचं. एक म्हणजे एक तर क्रोध नाही तर शांत. तसं नाही. तसंच शिवांच्याकडे क्षमाशीलता आहे. क्षमा करतात ते. अगदी पराकोटीची क्षमाशीलता त्यांच्याकडे आहे. परंतु आदिशक्तींच्या विरोधात जर काय झालं, तर मात्र ते सर्वनाश करतात सगळ्याचा. म्हणून आपण श्रीमातांचे चरण कधी सोडायचे नाहीत. कारण श्रीमाताईच आपल्यासाठी शिव आहेत. त्याच शक्ती आहेत आणि त्याच सदाशिव आहेत. म्हणून आपण कायम आपलं लक्ष कुंडलिनीकडेच ठेवायचं. इकडं-तिकडं ठेवायचं नाही. आपलं चित्त कायम शिवांच्या चरणाशी पाहिजे, सदाशिवांच्या चरणाशी पाहिजे, श्रीमातांच्या चरणाशीच पाहिजे. इकडं-तिकडं कुठं ठेवायचं नाही. म्हणून आपलं लक्ष आता शस्त्राच्या वरती आहे. हळू-हळू आपलं चित्त वरती ठेवायचं. थोडंसं वर घ्यायचं. शिव जसं कायम ध्यानस्थ बसलेले आहेत, तसं आपणही ती स्थिती प्राप्त करायची. सदाशिवांच्या सारखी, शिवांच्या सारखी. ती कायम ध्यानस्थ आहेत. आणि त्यांची कुंडलिनी जी आहे, ती त्यांच्या गळ्यामध्ये नाग, सर्प म्हणजे कुंडलिनी आहे. जटेमध्ये पण आहे आणि जटेमध्ये गंगा देखील आहे. ती गंगा जागृत आहे. कुंडलिनीच आहे ती पण. तशी आपल्या डोक्यातून देखील गंगा जागृत झालेली पाहिजे. सतत ती शिवतत्वानं आम्ही सदाशिवांना मानतो ना, शिवांना मानतो ना, शिवांचं पूजन करतो ना, तर आमची स्थिती त्या शिवांच्या सारखी असणं आवश्यक आहे. तर आम्ही काहीतरी प्राप्त केलं शिवांचं पूजन करून, नाहीतर काही उपयोग नाही आहे. आम्ही काही सुद्धा मिळवलेलं नाही असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून आपलं चित्त कायम शस्त्राच्या वरती असणं आवश्यक आहे. बघा, हळूहळू आपली कुंडलिनी वरती घ्यायची आपल्याला. थोडीशी वरती न्यायची. 3.5 फुटापर्यंत घेऊन जायचे. जाते का बघायची सहजमध्ये. वेळेवरचं लक्ष काढून टाकायचं आता. आता महाशिवरात्र आपण करतोय पूजा म्हटल्यानंतर ती रात्रीच असणार आहे. त्याचं हे प्रात्यक्षिक आहे. श्री माताजींनी ते प्रात्यक्षिक करून घेतलंय, की नाही आपण कुठं लक्ष आहे आमचं? झोपण्याकडे लक्ष आहे, का खाण्यावरती लक्ष आहे? कशावरती लक्ष आहे आमचं? का आमचं आत्म्यावरती लक्ष आहे? शिवांच्या वरती लक्ष आहे. खरोखर आम्हाला जर काही प्राप्त करायचं असेल, तर या सर्वांचा त्याग करावा लागतो. खऱ्या अर्थानं एक दिवस तरी त्याग करूया. शिवपूजा करीत असताना ती रात्रीच करायची असते. शिवरात्र आहे ना, दिवसा कशी करणार ती? आपण करून मोकळे होतो काही जण. काही हरकत नाही, एकदाची पूजा करून मोकळं होऊया, असंही वाटतं काही जणांना. नाही, पूजा केली पाहिजे श्रीमाता. काही हरकत नाही, बरोबर आहे, पूजा ही केलीच पाहिजे. परंतु शिवरात्र आहे, त्याचं तरी भान आपण ठेवायला पाहिजे. याचं कारण असं आहे, की आम्ही आमची सोय पाहायची नाही. आम्ही सगळ्याचा त्याग केलेला आहे. आम्ही अन्नाचा पण त्याग करू शकतो. बघा, शिवपूजेसाठी किंवा शिवतत्व प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं? आम्ही झोपेचा त्याग करावा लागतो आम्हाला. म्हणजे कधीही बसायचंय ध्यानाला, कालातीत व्हायचंय म्हटल्यानंतर झोपेचा त्याग केला पाहिजे आम्हाला. किंवा उपास-तापास कधी पूजा असेल सांगता येत नाही. सगळं उलटं विपरीत असू शकतं. कधीही पूजा असू शकते. 7:00ला चालू होईल, 8:00ला चालू होईल, 10:00ला होईल, 12:00ला होईल. कारण शिवपूजन आहे. त्यामुळं जेवायचं टायमिंग नाहीये, झोपायचं टायमिंग नाहीये. कदाचित उपवास घडू शकतो. असंही होऊ शकतं. म्हणजे मूळ काय याच्यामध्ये आम्हाला समजावून काय घ्यायचं यातून, की आम्ही यातून शिवतत्व प्राप्त होण्यासाठी शरीराला धिक्कारलंय. शरीर आमच्या दृष्टीने महत्वाचं नाही. आमच्या दृष्टीने आहे तो आत्मा, शिव. जर त्यांचं पूजन करायचं असेल, तर आमच्यापासून का नाही सुरुवात करायची? का नाही ह्या शरीराला आम्ही धिक्कारायचं? का नाही आम्ही उपवास करू शकत? का नाही आम्ही काळाच्या पलीकडे जाऊ शकत? का नाही आम्ही वेळेवरून लक्ष काढून घेत? असं जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आम्ही त्या तत्वापर्यंत पोहोचू शकत नाही. आम्ही अगदी आमचं टायमिंग टू टाईम असतं सगळं. बरोबर 7 म्हणजे 8ला जेवणार आम्ही. त्यानंतर बरोबर 10 वाजताच ध्यानाला बसलं पाहिजेल आहे. टायमिंग आहे ना, 11ला संपलंच पाहिजे. कारण पुन्हा पहाटे उठायचं आहे आम्हाला. पहाटे उठून काय करतो माहिती नाही, परंतु करतो थोडंफार ध्यान. परंतु हे सर्व टायमिंगकडे लक्ष देण्याऐवजी आपण जर ध्यानाकडे अधिक लक्ष दिलात, तर सर्व गोष्टी आपोआप घटित होतील ना. हेच शिवतत्वातून आम्हाला शिकायचं आहे. दुसरं काही नाही आहे.
आमचं लक्ष वेळेवर काढून, वेळेतून काढून देऊन श्रीमातांच्याकडे किंवा आत्म्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. हीच खरी शिवपूजा आहे. म्हणजे आपल्याकडे आपलं लक्ष नाही, परमेश्वराकडे लक्ष आहे. आम्ही देह भान हरपून त्याचं पूजन करतोय. आम्हाला कशाचंच भान नाही. किती वेळ गेला माहिती नाही. कारण आमचं चित्त वेळेवरती नाहीये. आमचं चित्त जेवणावरती नाहीये. आमचं चित्त भुकेवरती नाहीये, शरीरावरती नाहीये. कारण आम्ही आता आत्म्याकडे लक्ष दिलेलो आहोत. आत्मा जो शिवतत्व आहे आणि हीच वेळ आहे, की महादेवांची कृपा आम्हाला जर खरोखर प्राप्त करून घ्यायची असेल, तर या सगळ्यांच्या पलीकडे गेल्याशिवाय ते प्राप्त होत नाहीत. म्हणून आपण कधी लक्षात असं घ्यायचं नाही, की खूप वेळ झालेला आहे, आता एवढं टायमिंग झालंय, असं कसं होणार? असं ध्यान कसं होणार? रात्री तर ध्यान करायचं नाही. मग शिवरात्र काय रात्री? शिवरात्र दिवसा का नाही आहे? कारण काय? अगदी विचार केला पाहिजे, डोकं लावलं पाहिजे जरा तरी. किंवा ध्यान करत असताना आम्ही कालातीत कधी होणार? का आम्ही वेळेला बांधून घेतलेलं आहे आम्ही स्वतःला? असं आपण लक्षात घेतलं पाहिजे, की आम्ही कुणाशी बांधील नाही आहोत. आम्ही मुक्त आहोत. आत्मा आहे. मुक्त आहे. मस्त मावला. काही नाहीये. कधी बसला, हां, आनंद आहे. चला ध्यान. आनंदामध्ये रममाण होतो. त्या शिवतत्वामध्ये आनंदी राहतो. योगी आहे आपण, बैरागी आहे. तर आतून हे सर्व आम्ही सोडलेलं आहे. त्यामुळं आम्हाला कुणीच पकडू शकत नाही. आम्ही कुणाच्याही मिंद्यात, आडक्यात, ह्याच्यात कशात नाही आहे. आम्ही फक्त श्रीमातांच्या चरणाशी, त्या सदाशिवांच्या चरणाशी राहणार. असं जे तत्व आमच्यामध्ये येईल ना, त्याच वेळेला आम्हाला शिवपूजा करायचा खरा अधिकार आहे. तो खरा अधिकारी. नाहीतर सगळं आमच्या हृदयात साठवून ठेवलेलं आहे. वेळेवरती आम्ही सगळं करतो, वेळेवरती जेवतो, वेळेवरती उठतो, वेळेवरती सगळं कार्य करतो आणि टाईम झालं तर पूजा सुरू करतो आणि बरोबर टाईमामध्ये आम्ही पूजा संपवतो. म्हणजे आम्ही कर्मकांडी झालो. आमचं लक्ष वेळेवरतीच जास्त आहे व्हायब्रेशन्सपेक्षा आणि आत्म्यापेक्षा. हे आपल्या लक्षात आलं असेल. म्हणून शिवपूजा करत असताना या सर्वांचा आम्हाला त्याग करावा लागतो. या सर्व गोष्टी आम्हाला सोडाव्या लागतात आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं आम्ही शिवपूजन करू शकतो. आपलं लक्ष शस्त्राच्या वरती घेऊन जायचं आहे आपल्याला. पूर्णपणे वर. हळू, हळू वर जायचं आहे बघा. शस्त्रापासून वर उचललेली आहे कुंडलने. ती आकाश तत्वापर्यंत घेऊन जातोय आम्ही. जाते का बघायचं? प्रयत्न करायचा. उचलायची आहे कुंडली. तिला फोर्स आला पाहिजे. आणि फोर्स कधी येतो माहिती आहे? ज्यावेळेला आमच्यामध्ये उत्कट भक्ती जागृत होते ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं फोर्स येतो. नाहीतर येत नाही मग. नाहीतर असंच आहे, ध्यान लागतं, नाही लागतं, काय होतं, असं आहे सगळं. तसं होऊ नये यासाठी आपलं चित्त पूर्णपणे शस्त्राच्या वर असावं. आता श्री मातांचं एक छोटंसं लेक्चर आहे. तसं मोठं आहे, पण छोटं लावायचं आहे आपल्याला. इंग्लिशमध्ये आहे, परंतु अगदी जर बारीक आपण ऐकलं, सूक्ष्मातून ऐकलात, तर त्याचा गर्भितार्थ आपल्या लक्षात येईल. जे आता सांगितले ना, ते सगळं श्री मातांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. अगदी इंग्लिशमध्ये आहे, परंतु आपण ऐकायचा प्रयत्न करूया. लक्ष मात्र शस्त्राच्या वरती ठेवून ऐकूया जरा. Tonight, we have gathered here to do Sri Shiv Puja. Those people who have a clean heart can only do Shiv Puja. Those whose heart is not clean cannot do Shiv Puja. It's a simple principle of Sri Shivratri. As you had seen yesterday,
have snakes, or these are horrible snakes. Guiding behind the Shivalinga. The significance is this. See, those who are clean in heart, who are full of love for others, are always guarded by the power of Shiva, which are the snakes. It's a symbolic thing to say. Very symbolic. But I must say that animals understand divine force much better than human beings. Much better. Because they have a clean heart. Whatever is their lifestyle built by nature, they carry on with it. But there's no malice, there's no jealousy, there's no all these mean things in their heart. They do it because it is supposed to be. But the quality of human beings is only one, and that is how much they love and forgive. Loving capacity of human beings are such by which they conquer all their negative forces. They can easily see that it's not good to have all these qualities, or maybe that they understand it's not noble to indulge into all these inhuman behavior. They are not bound to indulge into all these things. Neither they are asked to, but suddenly they get lured by such things which has got hatred, jealousy, and greed. You see how Shiva lives. He lives in the Himalayas. See what clothes he wears, what he eats. He has no demand for anything because he's complete, he's perfect. Such a personality is Shiva's. And if you are worshipping him, you should find out within your heart what sort of feelings you have, what sort of malice you nurture. These days in India, greed has become the main point. They are so mean and so low, which impossible to understand that they think money is everything, which is not in the culture of Indians. No, in no way. But somehow they have picked it up in the foreign countries perhaps, and it is spreading very much now that money is the most important. Think of Shiva. He never thought of money. He never wanted any money. He never wanted to show off himself. There's such a difference between Shiva and Shakti.
in their whole attitude. Because Shiva is absolutely a liberated personality. He is not bothered. If the people are indulging into wrong things, he'll destroy. Finished. He doesn't want to cure, he doesn't want to improve, nothing of that. But for the Shakti, it is important. Because this is her child, this universe is her child. All this is created by her. So naturally she is worried. And she doesn't like people who try to take to mean things and nonsense. First of all, it was human beings started indulging in power. They moved from countries to country to empower themselves. Where is that power gone? Finished. Then, after that, what happened with them is that they left their style with others. And now it seems that's very common to see people shamelessly being greedy. For them is the solution, is Shiva. All such people will be destroyed. First of all, they will be exposed. And then they will be destroyed. To the last bit of it. Another thing is that Shiva respects a person who has a good character. Person with a good character. And if anyone is bad charactered or indulges into bad things, Shiva won't spare them. So the Shakti creates, protects, looks after them, brings them up. But Shiva is sitting there just to destroy. Very important. This destruction is very important. This Shakti doesn't show those qualities. She may destroy some Rakshasas, but he can destroy nations after nations. First of all, the ego you have, who will destroy that? That too, Shiva. Shiva is in your Sahasrara. He's sitting in the Sahasrara. Now remember, on top of everything. The other day, I saw one gentleman from the broadcasting newsman. He was very, very stupid and was talking very harshly. And I saw his Ekadash coming up. My God, I said, this one is now going to be included. What is Ekadasha is nothing but the 11 powers of Shiva. They build up here and give you all kinds of diseases. The worst of all is cancer. And I knew that this fellow is going to have a very bad time. He's not a surgery. How am I to tell him? How anybody has to tell him? But it comes from this Ekadasha Rudra. Now these are 11 powers of Shiva. Very well described. Now these powers start working on people, even on surgeries, if they do not follow the principle of surgery. He is, I should say, watching you. Every part of your life he watches. How you behave, what you do, what is your dharma. He watches all that. And so many saints have warned you. So many incarnations have warned you. But I tell you, if you don't listen to them,
then Shiva is not going to listen. He doesn't listen to him. If he is angry, he is angry. Whatever it is, very difficult to convince him that please spare this person, it's all right, forgive. But his basic quality is forgiveness. Can you imagine? His basic quality is forgiveness. But if he doesn't forgive, then you are finished. Up to a point, maybe he might forgive. But after that, it's a very, very difficult situation. And I find that people don't realize what Shiva is. In the south, we have two types of people, worshippers. One are Shaivites, another Vaishnavites. They are having a big fight with each other. Now it is less, much less. What is the work of Vishnu is to give you realization, emancipation of human being, evolution of human being. But if you fail in your goodness, in your dharma, then Shiva comes in your life. We have to understand, we are all surrounded by their powers. We are all made by their powers. It is the Shakti who is protecting you. But to an extent, she cannot go above Shiva. She cannot cross. These days you find so many people indulging into politics. It's all money-making propositions. They all try to make money. So politics, they don't do any good to the whole communities, nowhere. Either under fear or under abandonment. They behave in such a manner that they are not afraid of God. They are not afraid of His own attention on them. Perhaps they don't know that they are under the attention of Shiva. He is watching each and every person. Whether you are Australian, English or Indian. Whatever religion you may follow, He is watching them. This is a thing one has to understand. And once you understand this, you will accept that you have to be good and dharmic people. You have to be good character people. Why people talk of good character? Try to understand. The stupidity these days when people don't believe in it. People are doing all kinds of things. They are drinking, they are playing money business, all kinds of things they are doing. Without having any fear of the wrath of God. And that wrath comes from Shiva. I would like to warn you all, though you are all my children, be careful. Try to weigh every step that you take. Of course, I am there to support you, to help you, to protect you. But not beyond Shiva. I can't go beyond him. It's such a power of Shiva. It's such a authority of Shiva. And to worship him means to worship goodness in him. The goodness could be compassion, could be love, could be forgiveness, anything. He likes only good people, and he protects only good people. For example, some people are very power-oriented.
Some are money oriented and some are power oriented. And the power oriented also do it for money sometimes. That's the aim. They'll not stay in search. They'll be displaced. They do it, then come and ask for forgiveness. Oh, Master, forgive us. We have done it. But try not to do anything of that kind. I, of course, forgive him. But Shiva, he won't. He won't. He'll take you to task. And then you will come to me whether you must save us in a so difficult. From his clutches is very difficult. Also, he is a very forgiving person. He forgives you many things. Because of me also he forgives. But after some time, when he takes over, there's no appeal, there's no sin. I do not want to frighten you, but I want to tell you the truth. It is the truth. You have to try to be good people. You have to try to be really good character. I'm told some people who are in Sahajogas indulge in money laundering and all that. Also, some of them have very bad characters. They run after girls and they try to look at the girls and all sorts of things. Now, this has ruined the West especially. Also, our Indian. शिस्तीत शिस्तीत आपले डोळे उघडायचे, श्रीमाताईंना पाहायचंय, लक्ष वरतीच ठेवायचंय. बघतोय आपण श्रीमाताईंना. श्रीमाताईंची जी अमृतवाणी आहे ती आपण ऐकली तर त्याचं चिंतन आणि मनन करायचं. श्रीमाताईंनी जे सांगितलेलं आहे त्याचं मनन आणि चिंतन झालं पाहिजे. इकडून ऐकून तिकडून सोडून द्यायचं नाही आहे आपल्याला. ते आतमध्ये उतरवणं आवश्यक आहे. हे फार महत्वाचं आहे. लक्ष व्हायब्रेशन्स वरती पण आहे. ही स्थिती आपण टिकवून ठेवायची आहे. श्रीमाताई नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. तर शिस्तीत शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. आपला डावा हात कुंडलिनी पुढे, उजव्या हातानं आपली कुंडलिनी वरती चढवायची आपल्याला. शिस्तीत शिस्तीत वर चढवायची. एक गाठ मारतोय, दुसऱ्या वेळेला परत. आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर येते हे समजणं आवश्यक आहे. 2 गाठी मारतोय आपण. तिसऱ्या वेळेला परत शिस्तीत 3 गाठी मारतोय. हे महत्वाचं आहे की बंधन व्यवस्थित घेता आलं पाहिजे. कवच डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष व्हायब्रेशन स्वरूपी कवचाकडे, म्हणजे आपल्या भोवती जे शिवकवच आहे लिंग स्वरूप तिकडं लक्ष आहे आपलं. तर उद्या आपण पहाटे ध्यानाला बसायचं आहे. पूर्ण स्वच्छ होऊन आपण ध्यानासाठी बरोबर 5 वाजता ध्यानासाठी बसूया आपण. पूर्णपणे स्वच्छ, आपलं हृदय स्वच्छ, आपलं
आपलं डोकं देखील मोकळं ठेवून आपण ध्यानाच्या गहनतेमध्ये उतरायचा प्रयत्न करायचा आहे. जय श्री माताजी.